6वा खासदार फडणवीसांनी फोडला, विश्वसनीय सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती. ऑपरेशन टायगरमध्ये फडणवीसांचा सुद्धा सहभाग, राजकीय वर्तुळात चर्चा. खासदार संजय दिना पाटील यांची पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी. माझ्याकडे प्रतिक्रियेसाठी येऊ नका, मारून टाकीन. सत्तेत जाताच फुटीर खासदार संजय दिना पाटील यांची पत्रकारांना शिवीगाळ. पत्रकारांना धमकी देणं हा सत्तेचा माज, संजय दिना पाटील यांच्या संदर्भात विरोधकांचा घणाघात. संजय दिना पाटील यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना नेत्यांची दिलगिरी. मात्र स्वतः पाटील कधी माफी मागणार असा प्रश्न. पुणे केतन अग्रवाल हत्या प्रकरण. हत्येच्या आदल्या दिवशी आरोपी सिया आणि चेतन भेटले होते. दोघंही कॅफेमध्ये बसल्याचं सीसीटीव्हीत चित्रित. नसरापुरातील अत्याचार हत्या प्रकरणामध्ये 29 जूनला निकाल. सर्व आरोप सिद्ध झाल्यामुळे आरोपी भीमराव कांबळे दोषी. फाशीची शिक्षा देण्यासाठी सरकारी वकिलांची मागणी. लोकलमधील हत्या प्रकरणी धक्कादायक खुलासे. आरोपी रोशन सुवर्णाचं दिवसभर मद्यप्राशन. मित्राकडून 2 चाकू घेतल्याची कबुली दिल्याची माहिती. वादादरम्यान मयंकने डोळ्यावर ठोसा मारल्याचा आरोपीचा दावा. खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदे नाराज. वेड्यासारखी वक्तव्य खासदारांनी करू नये, सर्व खासदारांना एकनाथ शिंदे यांच्या सूचना. खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात संजय राऊत यांच्याकडून तक्रार. आंदोलकांना बॉम्ब न उडवण्याची धमकी दिल्याचा आरोप. मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांना पत्र. आमदार खासदार फुटीबाबत शरद पवार यांचं प्रथमच भाष्य. आमचा एकही खासदार आमदार फुटणार नाही, शरद पवार यांचा दावा. मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्या बैठकीला 59 पैकी 35 आमदार उपस्थित. 23 आमदारांच्या गैरहजेरीमुळे महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलं. उबाठाच्या 4 आमदारांची अनुपस्थिती. महाविकास आघाडी म्हणून आपण खरंच एकत्र आहोत का? उद्धव ठाकरे यांच्याकडून बैठकीत खंत व्यक्त. आपली एकी राज्यभर दिसायला हवी, ठाकरेंचा सल्ला. मुसळधार पावसामुळे अमरावती जिल्ह्याला झोडपलं. मोर्शी वैष्णोरा परिसरामध्ये नदी नाले दुथडी भरून वाहिले, तर अमरावती शहरामध्ये नागरिकांच्या घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. साखरपुड्यासाठी निघालेली बस नाल्यात अडकली. चालकाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. संभाजीनगरमध्ये पुरात वाहून जाणाऱ्या तरुणाचा बचाव. स्थानिक नागरिकांनी हात देऊन तरुणाला बाहेर खेचलं. कन्नड सोयगाव परिसरात घडली धक्कादायक घटना. रात्रभर मुंबईसह उपनगरात रिमझिम पावसाची हजेरी. बुधवारच्या पावसामुळे मुंबईकर आणि उपनगरातील नागरिकांना काहीसा दिलासा. पावसामुळे कोयना धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ. जलाशयात 2377 क्युसेक्न पाण्याची आवक सुरू. गेल्या 24 तासात पाणीसाठा 0.16 टीएमसीनं वाढला. चंद्रपुरातल्या किडनी रॅकेट प्रकरणामध्ये मुख्य आरोपीचं आत्मसमर्पण. दिल्ली स्थित डॉक्टर रवींद्रपाल सिंगला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी. मुख्य आरोपी डॉक्टर राजरत्नम गोविंदास्वामी मात्र अजूनही फरार. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे 5 जुलैच्या उपोषणावर ठाम. माहिती अधिकार कायद्यातील नव्या नियमांना विरोध. नवे नियम अधिकारी धार्जिणे असल्याचा आरोप. तामिळनाडूची विधानसभा म्हणजे लाईव्ह कॅमेरा नाही. जोसेफ विजय यांना स्टॅलिन यांचं जोरदार प्रत्युत्तर. व्हायरल व्हिडिओवर सुद्धा स्टॅलिन यांचं भाष्य. मी रात्रभर रडले होते, तेव्हा सुवेंदू अधिकारीच माझ्या पाठीशी उभे राहिले. महुआ मोहित्रांचं वक्तव्य. ममतांची साथ सोडणार अशी शक्यता.
मॅट हेनरीनं घडवला इतिहास. कसोटी क्रिकेटमध्ये वर्ल्ड नंबर 1 होण्याचा पटकावला मान. गेल्या 36 वर्षात अशी कामगिरी करणारा न्यूझीलंड संघाचा पहिलाच गोलंदाज. भूकंपाच्या 2 तीव्र धक्क्यांनी व्हेनेझुएला हादरला. हजारो जणांचा मृत्यू झाल्याची भीती. भूकंपानंतर कॅरिबियन बेटांसाठी सुनामीचा इशारा. मुनोसचा निर्णायक गोल. DR कॉंगोवरील विजयासह कोलंबिया बाद फेरीत. इंग्लंडचं आक्रमण निष्फळ. घानाच्या भक्कम बचावापुढे सामना 0-0 बरोबरीवर.